हॅलो एव्हरीवन, आजची रेसिपी आहे ठेचा रेसिपी। तर ज्वारीची भाकर आणि ठेचा किंवा बाजरीची भाकरी घेतली तर एकदम भारी लागते। तर बघू शकता किती छान असा ठेचा बनलेला आहे। तर कसा बनायचा बघूया। वेगवेगळे ठेचा असतात। तर मी हिरवी मिरची टमाटर याचा बनवणार आहे। थोडासा लसूण घ्यायचा आहे, त्यानंतर शेंगदाणे व्यवस्थित एकदम भाजून घ्यायचेत आणि लोखंडी तव्यावर केला तर अजूनच छान होतो ठेचा। आता वरतून थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि सर्व एकदम छान परतून घ्यायचेत। बघा मसाले बरेच जण फक्त हिरवी मिरचीचा पण करतात किंवा शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचा। तुम्ही टमाटे टाकून बघा, खूपच छान असा होतो। थोडासा तिखट आंबट असा लागतो। आता वरतून मीठ टाकलेलं आहे। तर आता आपण याला झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटं ठेवायचे, म्हणजे सर्व मसाले नरम होतील, जसं की मिरची टमाटे, आणि मग त्याला आपण वाटून घ्यायचे। बघू शकताय तुम्ही टमाटे एकदम छान असे नरम झालेले आहेत। तर बघून घ्यायचे कट करून, किडके वगैरे आहेत का, खराब आहेत का। लसूण पण नरम झालेला आहे आणि मिरच्या पण। आता सर्व काढून घ्यायचे। खलबत्ता जर असेल तर खलबत्त्यामध्ये वाटून घ्या। थोडीशी कोथिंबीर टाकली मी त्याच्यामध्ये, किंवा मिक्सरमध्ये थोडंसं असं जाडसर बन चालू करून वाटून घ्यायचं आहे। त्याच तव्यामध्ये तेल टाकलं आहे बघा, आणि आता ठेचा परतून घेऊयात। मीठ आधीच टाकलेलं आहे आपण, आणि वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। तर बघू शकताय तुम्ही आपला ठेचा एकदम छान असा रेडी झालेला आहे। तर जेवणामध्ये चव वाढवणारा ठेचा नक्कीच करून बघा, आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू। परत भेटू एक नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।